शेकडेवारी वरचा भाग तिसरा पाहणार आहोत. कुठल्याही प्रकारे सूत्राचा वापर न करता ट्रिक्सने आपल्याला या ठिकाणी शिकायचं आहे. बघा मित्रांनो, भाग 1 आणि भाग 2 आपण ऑलरेडी आपल्या चॅनलवरती व्हिडिओज अपलोड केलेला आहे. तुम्ही जर बघितलं नसेल तर बघून घ्या, कारण अतिशय महत्त्वाचे क्वेश्चन आपण त्या ठिकाणी शिकवलेले आहेत. तर बघा, भाग तिसऱ्यामध्ये आपल्याला काही त्याच्यानंतरचे क्वेश्चन बघायचं आहे. तर प्रश्न बघा, तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल. एका टेबलाची किंमत 25% ने वाढल्यामुळे खप शेकडा 20% ने कमी झाला, तर उत्पन्नात झालेली शेकडा वाढ किंवा घट किती? आता बघा मित्रांनो, अशा वेळेस काय करायचं आहे, तर सुरुवातीला प्रश्नामध्ये बघा 25% ने वाढ झालेली आहे या ठिकाणी. आता 25% वाढ म्हणजे काय? मूळ रक्कम 100 होती, त्यावरती 25% वाढ म्हणजेच किती असणार आहे मित्रांनो? तर 125. 100 मध्ये 25 वाढ म्हणजेच किती झाली? 125 झाली. आता पुढे काय करायचं बघा, याच्या छेदामध्ये लिहायचं आहे 100. म्हणजे 100 वर 25 वाढ म्हणजे 125 झालं. त्याच्यानंतर 20% ने कमी झाले, म्हणजेच या ठिकाणी गुणाकारामध्ये काय करायचं आहे, मूळ 100 त्याच्यावरती 20% कमी म्हणजेच किती? 80 येणार. ओके. आता याला आपल्याला सोडवायचं आहे. बघा, सुरुवातीला 0 कॅन्सल करू. हा 0 आणि हा 0 आपण कॅन्सल केले. ठीक आहे. आता पुढे बघा, या दोन्ही संख्येला 25 ने भाग जातो. 25 पाचा 125, 25 चूक 100. आता या 4 ने 8 ला भाग देऊ. 4 1 4, 4 2 8. ओके. आता बघा, या ठिकाणी 5 गुणिले 2 केले, किती येईल? 5 2 10, छेदामध्ये आहे 10. बघा, मूळ 10 आणि मिळाले आपल्याला 10. तर मग या ठिकाणी काही बदल दिसतोय का तुम्हाला? काही बदल दिसतोय का? नाही. म्हणजेच या व्यवहारात काय असणार आहे? घट किंवा वाढ नाही. ठीक आहे. याच्यामध्ये तुम्हाला काही फरक दिसतोय का? नाही. म्हणजेच या प्रश्नामध्ये किंवा या व्यवहारामध्ये उत्पन्नामध्ये घट किंवा वाढ होत नाही. ऑप्शन ई मध्ये आपल्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे. क्लिअर झालं मित्रांनो? अशा टाईपचे प्रश्न परीक्षेला हमखास विचारले जातात. ठीक आहे. त्यासाठी या मेथडने आपण सेकंदात आन्सर काढू शकतो. आता बघा, सेम टाईपचा आणखी एक उदाहरण बघूया, म्हणजे तुमचे डाऊट क्लिअर होऊन जातील. बघा पुढचा प्रश्न काय दिलेला आहे ते. बघा प्रश्न काय दिलेला आहे स्क्रीनवरती. तिकिटाची किंमत 30% ने वाढल्यामुळे खप शेकडा 40% ने कमी झाला, तर उत्पन्नात झालेली शेकडा वाढ किंवा शेकडा घट किती? बघा, प्रश्न ॲज इट इज आहे. सुरुवातीला 30% ने वाढ म्हणजेच आपण या ठिकाणी मूळ घेणार 100, याच्यावरती 30% वाढ म्हणजेच किती होतील मित्रांनो? 130. त्याच्यानंतर गुणाकारामध्ये 40% ने कमी म्हणजेच मूळ असेल 100, त्याच्यावरती 40% कमी म्हणजेच किती? 60 घ्यावे लागेल. 100 वजा 40 केले तर 60 येईल. ओके. आता याला आपल्याला सोडवायचं आहे. बघा, सुरुवातीला हा 0 0 कॅन्सल, त्याच्यानंतर हा 0 आणि हा 0 कॅन्सल. मग बघा किती राहिले? 13 गुणिले 6, छेदामध्ये किती? 100. आता पुन्हा यांचा करणार गुणाकार अंशामध्ये. 13 गुणाकारामध्ये 6 केले तर 13 78, छेदामध्ये 100. आता बघा, मूळ आहे 100, मिळालं आपल्याला 78, म्हणजे कितीने घट झाली मित्रांनो या ठिकाणी? तर सरळ 100 मधून 78 वजा करा. किती मिळतील मग? 22%. हे 22% काय असणार आहे? घट. 22% घट. ऑप्शन बी मध्ये आपल्या प्रश्नाचा आन्सर आहे. क्लिअर झाला आता सर्वांचं? ओके. अशा पद्धतीने आन्सर काढायचा आहे. मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. सोबतच व्हिडिओची लिंक मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करायचं आहे, कारण दररोज आपल्याला आपल्या या चॅनलवरती अशाच पद्धतीने ट्रिक्सनुसार शिकायला मिळतील मित्रांनो. आणि डेली व्हिडिओज आपल्या चॅनलवरती अपलोड आपण करत आहोत. ओके. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करणं महत्त्वाचं आहे. चला तर पुढचा प्रश्न बघूया. मग बघा मित्रांनो, काय दिलेला आहे प्रश्न स्क्रीनवरती तुम्हाला दिसत असेल. प्रश्न नीट वाचायचं आणि त्याच्यानंतरच
प्रश्नाचं आन्सर द्यायचं आहे. बघा, एका परीक्षेत एका विद्यार्थ्याला 40 गुण मिळाले आणि तरीही तो 20% गुणांनी नापास झाला. उत्तीर्णतेची टक्केवारी 40% असेल तर परीक्षेत कमाल गुण किती आहेत? बघा मित्रांनो, याला तुम्ही ऑप्शन मेथडने सॉल्व करू शकता आणि सोबतच बेसिक मेथडने पण सॉल्व करू शकता. तर बघा, आपण बेसिक मेथड सुरुवातीला बघून घेऊ. काय आहे बघा. तर या ठिकाणी काय करायचं, 40 गुण त्या विद्यार्थ्याला मिळाले. कोणाला? तर जो नापास झालेला आहे त्याला किती गुण मिळालेले आहे मित्रांनो? 40 गुण मिळाले. तरीही तो किती गुणांनी नापास झाला? 20%. म्हणजेच यामध्ये आपल्याला बेरीज करावं लागेल, हे 40 आणि 20% गुण. मग आता बघा, 20% गुणांनी म्हणजेच माहिती आहे का आपल्याला किती पैकी 20% गुण? तर x घ्यावं लागेल आणि गुणाकारामध्ये 20%. ओके, म्हणणे समजून घ्या. 40 या ठिकाणी गुण लिहिलं, त्याच्यानंतर 20% गुण त्याला कमी मिळाले. म्हणजे हे 40 आणि 20% गुण कमी मिळालेले याच्यामध्ये ॲडच करावं लागेल की नाही? केलं. मग आता हे 20% कशाचे असणार आहे? तर एकूण गुणापैकी असणार आहे. 40 किती पैकी आहे ते? ओके, मग 120% घेतले. बरोबर. आता पुढची क्रिया करायची बघा. तर उत्तीर्णतेची टक्केवारी 40% असेल. म्हणजेच या ठिकाणी काय करायचं आहे, तर एकूण किती गुण आहे माहिती नाही, तर किती टक्के आहे? 40% उत्तीर्णतेची. म्हणजे एकूणपैकी 40% उत्तीर्णतेची टक्केवारी आहे. आता बघा याची मांडणी कशी होईल. 40 जशाला तसे लिहिले अधिक x जशाला तसं गुणाकारामध्ये 20% म्हणजेच मित्रांनो 20च्या छेदामध्ये आलं 100. ओके, मी तुम्हाला पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे हे 100 कसे आले ते. ठीक आहे. आता पुढे बघा, या ठिकाणी x जशाला तसे गुणाकारामध्ये 40% म्हणजेच 40 छेदामध्ये 100. आता याला सोडवायचं बघा. 20ने 100ला भाग जातो. 20 × 20, 20 × 5 100. या ठिकाणी बघा पुन्हा 20ने भाग जातो. 20 × 2 = 40, 20 × 5 100. आता मांडणी लिहून घेऊ व्यवस्थित. बघा, हे 40 जशाला तसे अधिक हे x या 1च्या गुणाकारामध्ये जातील. म्हणजे x छेदामध्ये 5 होईल. बरोबरला बरोबर लिहिलं. त्याच्यानंतर हा x या 2च्या गुणाकारामध्ये जाईल. म्हणजे 2x छेदामध्ये किती? 5 येईल. आता x जे चल आहे ते एका बाजूला आणि अंक दुसऱ्या बाजूला. मग हे 40 आपण याच ठिकाणी ठेवू. बरोबर. हे 2x जशाला तसं आहे, 5 छेदामध्ये लिहिलं. याला आपण इकडे घेऊन आलो. अधिक आहे, इकडे आणल्यावर तो काय होईल? वजा 1/5. ठीक आहे. आता बघा काय करायचं आहे. 40 जशाला तसे लिहिले, त्याच्यानंतर बरोबर. आता बघा छेद समान आहे तर अंशाची वजाबाकी करा. 2 वजा x केलं तर किती? x. 2x वजा x केलं तर x राहतील. छेदामध्ये 5 जशाला तसे. या 5ला इकडे घेऊन जाऊ. ठीक आहे. या 5ला जर इकडे घेऊन गेलो तर किती येईल? बघा या ठिकाणी लिहून घेतो. या 5ला इकडे लिहून घ्यायचं आहे तर किती येईल? गुणाकारामध्ये येईल. बरोबर x जशाला तसे. आता यांचा जर गुणाकार केला, 5चा गुणाकार 4 सोबत, 4 × 5 = 20. हा 0 या ठिकाणी लिहिल. x बरोबर किती? 200. म्हणजेच x काय आहे? तर एकूण गुण किती आहे? एकूण गुण 200 आहे. बघा मित्रांनो, आपल्या प्रश्नाचं आन्सर या ठिकाणी मिळालेलं आहे. 200 गुण. ऑप्शन सी मध्ये बघा या ठिकाणी दिलेला आहे. तुम्ही याला बाय ऑप्शन मेथडने सुद्धा सॉल्व करू शकता, परंतु मला तरी वाटते की ही मेथड अतिशय सोपी आहे. आणि मित्रांनो, तुम्ही जर या मेथडने सॉल्व केलं तर कुठलाही प्रश्न जर असेल तर तुम्ही इझिली सॉल्व करू शकता. ओके, आता ही जी मेथड आहे मित्रांनो, मी तुम्हाला गणिताचा अभ्यास कसा करावा त्यामध्ये डिटेल शिकवलेला आहे. तुम्ही जर तो व्हिडिओ बघितला नसेल तर बघून घ्या, कारण आपण शेवटी ही गणिताची जी क्रिया आहे ही पूर्ण आपण त्यामध्ये शिकवलेली आहे. तुम्ही बघितलं नसेल तर सर्च करा किंवा आपल्या चॅनलमध्येच बघा, गणिताचा अभ्यास कसा करावा. त्या व्हिडिओजमध्ये तुम्ही बघू शकता ही बेसिक क्रिया कशा पद्धतीने केल्या जाते ते. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न बघूया. मग
काही अडचण असेल तर नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कळवू शकता. पुढचा प्रश्न आत्ता बघायचा आपल्याला लगेचच. बघा मित्रांनो, पुढचा प्रश्न काय दिलेला आहे. 24 नंबरचा प्रश्न आहे बघा. एका वर्गातील विद्यार्थी व विद्यार्थिनी यांचे प्रमाण 2:3 आहे. त्यातील 30% विद्यार्थी व 20% विद्यार्थिनी यांना शिष्यवृत्ती मिळतात. तर त्या वर्गातील शिष्यवृत्ती मिळणाऱ्यांचे एकूण प्रमाण किती? प्रश्न अतिशय सोपा आहे. बघा, मांडणी कशा पद्धतीने करायचं आहे. या मांडणीने तुम्ही अशा टाईपचा प्रश्न कधीही सॉल्व करू शकता, ते पण सेकंदात. ओके, आता बघा, या ठिकाणी सुरुवातीला आपल्याला दिलेलं आहे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी. विद्यार्थी विद्यार्थिनी लिहून घेतले. गुणोत्तरात दिलेलं आहे म्हणून गुणोत्तरात लिहिलं. त्यांचा गुणोत्तर दिलेला आहे 2:3. या ठिकाणी आपण लिहून घेतलेला आहे. आता पुढची क्रिया काय आहे बघा. आता या ठिकाणी 30% आणि 20% विद्यार्थिनी आहे. मग आता हे टक्केवारी आहे म्हणजेच किती? 100च्या पटीतच असणार आहे. मग या दोन्ही गुणोत्तराला आपण 100ने गुणणार. ओके, 100च्या पटीत असणार म्हणून 100ने आपण गुणले. मग आता या ठिकाणी यांचा गुणाकार किती येईल बघा मित्रांनो. यांचा गुणाकार किती येईल? 200. ओके, आता याच्यानंतर याचा गुणाकार किती येईल? तर 300 येईल. ठीक आहे, म्हणजे 200 विद्यार्थी 300 विद्यार्थिनी. त्यानंतर त्यातील म्हटलेलं आहे या संख्येतील, या विद्यार्थ्यांच्या संख्येतील 30% विद्यार्थी म्हणजेच एकूण विद्यार्थी आहे 200. 200चे आपल्याला 30% काढावे लागेल. त्याच्यानंतर या ठिकाणी किती आहे विद्यार्थिनी? 300 आहे, तर त्याचे 20% काढावे लागेल. मग या ठिकाणी लिहून घेतलं 300चे आपण 20% लिहून घेतले. ओके, इथपर्यंत डाऊट क्लिअर असायलाच पाहिजे. आता याला सॉल्व करू. बघा, हा शून्य कॅन्सल, हा शून्य आणि हे दोन्ही शून्य कॅन्सल. आता किती येईल मग? 2 गुणिले 30 केलं तर किती येईल? 30 दोन्ही 60 विद्यार्थी. या ठिकाणी पण किती? 60 विद्यार्थी. आता पुढे बघा काय म्हटलेलं आहे. त्या वर्गातील शिष्यवृत्ती मिळणाऱ्यांचे एकूण प्रमाण किती? मग आता बघा, एकूण प्रमाण विचारले म्हणजेच विद्यार्थी विद्यार्थिनी एकत्र घ्यावं लागेल. मग या ठिकाणी 60 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळते, या ठिकाणी 60 विद्यार्थिनींना शिष्यवृत्ती मिळते. मग एकूण काढायचं म्हणजेच किती होईल? या दोन्ही विद्यार्थी आणि विद्यार्थिनींची संख्या तर 120 होईल. 60 अधिक 60 120. हे कोण आहे मित्रांनो? तर शिष्यवृत्ती मिळणाऱ्यांची संख्या आहे. शिष्यवृत्ती मिळणाऱ्यांची संख्या. त्याच्यानंतर आपल्याला एकूण प्रमाण म्हणजे टक्केवारीच विचारले. ओके, मग या ठिकाणी कितीपैकी आहे? तर यांची करा बेरीज. 200 अधिक 300 किती? 500. 500 हे काय आहे? एकूण विद्यार्थी. या 500 पैकी 120 मुलांना शिष्यवृत्ती मिळते. तर आपण आता टक्केवारीमध्ये काढू. बघा, एकूण किती आहे मित्रांनो विद्यार्थी? 500 आहे. त्याच्यापैकी किती विद्यार्थ्यांना मिळते? 120 विद्यार्थ्यांना मिळते. गुणाकारामध्ये लिहिणार 100. आपल्याला आता मिळणार टक्केवारी. बघा, हे 2 शून्य आणि हा 1 आणि हा 1 शून्य कॅन्सल केलं. या 5ने 10ला भाग जातो. 5 1 5, 5 2 10. 12 गुणिले 2 केलं तर किती येईल? 12 2 24. 24% विद्यार्थ्यांना काय मिळते? शिष्यवृत्ती मिळते. ऑप्शन सी मध्ये बघा आपल्या प्रश्नाचा आन्सर आहे. बघा किती डिटेलमध्ये आपल्याला या ठिकाणी आन्सर काढता आलेला आहे. ओके, अशाच पद्धतीने आपण दररोज आपल्या या चॅनलवरती शिकणार आहोत मित्रांनो. तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, कारण आपल्याला या ठिकाणी दररोज फ्रीमध्ये जेवढे काही टॉपिक आहे स्पर्धा परीक्षेसाठी सर्वचे सर्व टॉपिक आपल्याला या ठिकाणी शिकायला मिळणार आहेत. ठीक आहे, तर आपल्याला सबस्क्राईब करायला काय पैसा तर लागत नाही मित्रांनो, फ्री आहे. ओके, आणि सबस्क्राईब केल्याने तुम्हाला या ठिकाणी शिकायलाच मिळणार आहे. इतर कुठलाही आपल्याला या ठिकाणी बघायला मिळणार नाही आहे मित्रांनो. ओके, आपल्याला गणिताच्या रिलेटेडच व्हिडिओज या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. जेवढे काही व्हिडिओज आपण अपलोड केलेले आहेत ते सर्व व्हिडिओ आपल्यासाठी
महत्त्वाचेच आहेत. ओके, त्यासाठी मी तुम्हाला सांगत आहे वारंवार की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच व्हिडिओची लिंक मित्रांपर्यंत शेअरसुद्धा करायचं आहे मित्रांनो. ओके, आता बघूया पुढचा प्रश्न या ठिकाणी काय दिलेला आहे. बघा प्रश्न काय आहे. राजेश त्याच्या पगाराच्या 60% खर्च करतो. त्याचा पगार 32,000 रुपये असल्यास त्याची एकूण किती रुपये बचत असेल? बघा किती सोपा प्रश्न आहे. आता यामध्ये समजून घ्यायचं आहे सुरुवातीला की राजेश त्याच्या पगाराच्या 60% काय करतो मित्रांनो? 60% काय करतो तर खर्च करतो. ओके, मग आपल्याला विचारलंय की एकूण बचत किती करतोय? मग 60% खर्च म्हटल्यावर बचत किती यायला पाहिजे? तर 40%. ओके, 40% काय तर बचत. त्याच्यानंतर बघा, तर पगार आहे त्याला 32,000 रुपये. महिन्याचे पगार किती आहे? 32,000 रुपये. मग या 32,000 पैकी 40% त्याची बचत आहे. म्हणजे या 32,000ची आपल्याला 40% काढावे लागेल. म्हणजे 40 भागाकारामध्ये 100. ओके, आता याला आपल्याला सॉल्व करायचं आहे. बघा, हा शून्य कॅन्सल, त्याच्यानंतर हा आणि हा शून्य कॅन्सल. राहिलं किती मित्रांनो? 3,200 गुणाकारामध्ये हे 4. आता यांचा करणार गुणाकार. बघा, सुरुवातीला हे 2 शून्य कॅन्सल करून या ठिकाणी लिहून घेऊ. ठीक आहे, आता पुढे बघा काय करायचं आहे. या 4ने 32ला गुणायचं आहे. 4चा गुणाकार 2 सोबत केला 4 2 8. त्याच्यानंतर 4चा गुणाकार 3 सोबत केला 4 त्रिक 12. म्हणजे 12,800 रुपये त्याची काय आहे तर बचत आहे. काय बचत कितीपैकी मित्रांनो? तर 32,000 रुपयापैकी 12,800 रुपये त्याची बचत होत आहे. मग खर्च किती होत असेल हे जर काढायचे असेल तर काय करायचं? मग सरळ 32,000मधून 12,800 रुपये वजा करायचे, म्हणजेच आपल्याला खर्च मिळेल. मग शून्याला शून्य, शून्याला शून्य, 0 वजा 8 होणार नाही. इथून एक घ्या, हातच्या 10 झाले. 10तून 8 वजा केले 2 शिल्लक राहतील. इथं दिलेला हातचा परत घेतला, मग 2 वजा 3 होणार नाही. इथून एक घ्या, झाले 12. 12 वजा 3 केले तर 9 शिल्लक राहतील. ओके, दिलेला हातचा परत घ्या, म्हणजे या ठिकाणी 2 आणि 3, 3 वजा 2 केलं तर 1. 19,200 रुपये हे काय आहे तर खर्च झालेली रक्कम आहे. कितीपैकी? 32,000 पैकी. 32,000 पैकी 19,200 खर्च झाले, 12,800 रुपये बचत झालेली आहे. ऑप्शन सी मध्ये आपल्या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चला पुढचा प्रश्न बघूया मग काय दिलेला आहे. ठीक आहे, बघा, समीर त्याच्या पगाराच्या 30% खर्च करतो. त्याचा पगार 20,000 रुपये असल्यास त्याची एकूण किती रुपये बचत होते? प्रश्न सेम आहे, मग सेम मेथडने सॉल्व करायचा. ठीक आहे, आता याच्यामध्ये बदल काय आहे का? यापूर्वीचा प्रश्न आणि या प्रश्नामध्ये काहीच नाही, मग मेथड पण तीच राहणार. सुरुवातीला बघा, त्याच्या एकूण पगाराच्या 30% खर्च करतो. किती टक्के खर्च करतो? 30% त्याचा आहे मित्रांनो खर्च. ओके, मग आता बचत किती असेल तर 70% बचत असणार आहे. ओके, 30% खर्च म्हटल्यावर 70% बचत. ओके, मग आता आपल्याला काढायचं काय? बचत काढायचं आहे. मग पगार किती आहे त्याचा महिन्याचा? 20,000 रुपये. 20,000 रुपये बचत आहे, सॉरी पगार आहे. त्याच्यापैकी 70% बचत, म्हणजे 70 भागाकारामध्ये 100. आता याला सोडवायचं आहे. बघा, हा शून्य कॅन्सल, त्याच्यानंतर हा आणि हा शून्य आपण कॅन्सल करून टाकले. उरलं किती मित्रांनो? 2,000 गुणाकारामध्ये 7. आता यांचा करणार गुणाकार. 7चा गुणाकार 2 सोबत करा, किंवा हे 3 शून्य कॅन्सल करून या ठिकाणी लिहून घ्या. 7चा गुणाकार 2 सोबत केले 7 दुनी 14. 14,000 रुपये हे काय आहे तर मित्रांनो बचत आहे त्याच्या एकूण पगारापैकी. मग आपल्याला विचारलंय बचत, तर 14,000 आलेलं आहे. ऑप्शन डी मध्ये बघा या ठिकाणी दिलेलं आहे. मग खर्च किती झालं हे जर काढायचं म्हटल्यावर एकूण पगार आहे त्याची 20,000 रुपये. त्याच्यापैकी 14,000 रुपये त्याचे काय झालेले आहे खर्च. मग आपल्याला या ठिकाणी वजाबाकी करावी लागेल.
शून्याला शून्य कटले, शून्याला शून्य, शून्याशी शून्य. ओके. त्याच्यानंतर बघा या 20मधून 14 डायरेक्ट वजा करा. किती? 6,000 रुपये. हे काय आहे तर मित्रांनो त्याचे खर्च झालेले आहे एकूण पगारापैकी. ठीक आहे. आपल्याला जर खर्च विचारला तर 6,000 रुपये आन्सर द्यायचं. बचत म्हटल्यावर 14,000 रुपये आपण ऑलरेडी काढलेला आहे. समजलं आता? ठीक आहे. तुम्हाला अशा टाईपच्या प्रश्नामध्ये आता कधीही अडचण येणार नाही. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न बघूया मग. बघा पुढचा प्रश्न काय आहे आपल्याला स्क्रीनवरती दिसत असेल. निवडणुकीत उभ्या असलेल्या फक्त 2च उमेदवारांपैकी 9,000 मते हरणाऱ्यास 3,000 मते मिळाल्यास निवडून आलेल्यास हरणाऱ्यापेक्षा किती मते जास्त मिळाली. प्रश्न नीट वाचून घ्या पुन्हा एकदा बघा. निवडणुकीत उभ्या असलेल्या फक्त 2च उमेदवारापैकी 9,000 मते म्हणजेच 9,000 मते एकूण आहे. त्यापैकी हरणाऱ्यास 3,000 मते मिळाली आणि त्याच्यानंतर निवडून आलेल्या उमेदवारास हरणाऱ्यापेक्षा किती मते जास्त मिळाली. बघा आता या ठिकाणी 9,000 हे मते काय आहे मित्रांनो तर एकूण मते आहे. 9,000 काय आहे तर टोटल मत आहे. याच्यापैकी 3,000 मते हरणाऱ्यास मिळाली. मग या एकूणमधून जर आपण 3,000 वजा केले तर किती मिळतील? 6,000. मग हे 6,000 मते कोणाला मिळालेले आहे तर जिंकणाऱ्याला. कोणाला? जिंकणाऱ्याला. ठीक आहे. कोणाला मिळालेले आहे? जिंकणाऱ्याला. मग आता आपल्याला विचारले तर हरणाऱ्यापेक्षा किती मते जास्त मिळाली. मग जिंकणाऱ्याला किती मिळालेले आहे? जिंकणाऱ्याला निवडून आलेल्या उमेदवारास मिळालेली आहे 6,000 मते. त्यापैकी हरणाऱ्याला 3,000 मते मिळाली. मग याची वजाबाकी केली तर किती येईल? 3,000 मते. मग हे 3,000 मते निवडून आलेल्या उमेदवारापैकी म्हणजे हरणाऱ्या उमेदवाराला कमी मिळालेली मते आहे की नाही? किती? 3,000 मते. ऑप्शन बी मध्ये आपल्या प्रश्नाचा आन्सर आहे. निवडून आलेल्यास हरणाऱ्यापेक्षा किती मते जास्त तर 3,000 मते जास्त मिळालेली आहे. ठीक आहे. काही अडचण नसावी तुम्हाला या प्रश्नामध्ये. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न बघूया मग. ठीक आहे. बघा मित्रांनो हा जो टाईप आहे हा अतिशय महत्त्वाचा आहे. प्रत्येक परीक्षेला विचारला जाणारा टाईप आहे. बघा एका परीक्षेत 60% विद्यार्थी संगणकात नापास झाले, 10% विद्यार्थी हिंदीत नापास झाले, 5% विद्यार्थी दोन्ही विषयात नापास झाले, तर दोन्ही विषयात किती टक्के विद्यार्थी पास झाले. आता बघा एक वाक्य वाचायचं आहे आणि मांडणी करायची. बघा एका परीक्षेत 60% विद्यार्थी संगणकात नापास झाले. ओके. संगणकात म्हणजे आपण याला MSCIT म्हणू. इन शॉर्ट MSCIT म्हणू. किती टक्के? 60% विद्यार्थी हे काय झालेले आहे मित्रांनो? नापास. लिहून घेतलंय. पुढे बघा 10% विद्यार्थी हिंदीत नापास झालेले आहे. 10% विद्यार्थी हिंदीत नापास झालेले आहे. लिहून घेतलंय. मांडणी अशीच करायची. ओके. त्याच्यानंतर बघा नापास झाली 5% विद्यार्थी दोन्ही विषयात आलं की या दोन्ही विषयाची करायची बेरीज. दोन्ही विषयात जर प्रश्नामध्ये आलं की दोन्ही विषयाची करायची बेरीज. 60 अधिक 10 केले तर किती येईल? 70%. हे 70% काय आहे तर नापास आहे की नाही? हा नापास MSCIT मध्ये नापास, हिंदीमध्ये नापास, तर टक्केवारी नापासाचीच मिळणार आहे. मिळाली. त्याच्यानंतर दोन्ही विषयात 5% विद्यार्थी नापास झाले. मग या 70 मधून डायरेक्ट काय करायचे? 5% वजा करायचे दोन्ही विषयाची. मग किती येईल? 70 वजा 5 केले तर 65%. हे 65% कोणाची आहे तर नापास असणाऱ्या विद्यार्थ्यांची आहे. ठीक आहे. मग आपल्याला विचारलं किती टक्के विद्यार्थी पास झाले. 65% जर नापास होत असेल मग एकूण किती आहे? 100%. 100% मधून 65% वजा करायची म्हणजे पास असणाऱ्याची आपल्याला टक्केवारी मिळेल. मग 100 मधून जर 65 वजा केले तर किती? 35% या ठिकाणी आपल्याला आन्सर मिळेल. मग किती?
35%. ऑप्शन सी मध्ये बघा या ठिकाणी आन्सर दिलेला आहे. मित्रांनो, याची मांडणी करत असताना ही सिरीज नापासची असेल तर नापासच यायला पाहिजे शेवटपर्यंत, पास असेल तर पासचीच यायला पाहिजे. आणखी 2 उदाहरणे बघू म्हणजे तुमचे डाऊट अशा टाईपच्या प्रश्नामध्ये असणारच नाही. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न बघूया. मग बघा, आता तुमचे सर्व डाऊट या ठिकाणी क्लिअर होणार आहेत. बघा प्रश्न काय दिलेला आहे. एका परीक्षेत संस्कृतात 55% विद्यार्थी पास झाले, 45% विद्यार्थी इंग्रजीत पास झाले, दोन्ही विषयात 40% विद्यार्थी पास झाले, तर एकूण किती टक्के विद्यार्थी नापास झाले? ठीक आहे, मग एक वाक्य वाचायचं आणि मांडणी करायची. बघा, संस्कृतात 55% विद्यार्थी पास झाले म्हणजे या ठिकाणी संस्कृत विषय लिहायचा आहे. संस्कृत किती टक्के विद्यार्थी पास झाले? 55% लिहून घेतलंय आणि समोर पास आहे तर पास लिहून घेतलं. त्याच्यानंतर 45% विद्यार्थी इंग्रजीत पास झाले. मग या ठिकाणी लिहायचं आहे इंग्रजी किती टक्के विद्यार्थी? 45%. 45% काय आहे? पास लिहून घेतलंय. त्याच्यानंतर दोन्ही विषयाचे जर या ठिकाणी उल्लेख आलं त्याच्यानंतरच्या वाक्यामध्ये तर सरळ या विषयांची करायची बेरीज. ठीक आहे, किती येईल मग? 5 अधिक 5 10 0 हातचा 1 4 आणि 1 5 5 आणि 5 10. 100%. या ठिकाणी पास किती आहे? 100% आहे. मग पुढे म्हटलं की दोन्ही विषयात 40% विद्यार्थी पास झाले. मग या 100 मधून 40% वजा करायचे दोन्ही विषयाचे. किती येईल मग? 100 वजा 40 केलं तर 60% येईल. मग हे 60% विद्यार्थी काय असणार आहे? पास असणार आहे. परंतु आपल्याला विचारले नापासची टक्केवारी किती? मग या ठिकाणी बघा 60% विद्यार्थी पास मिळाले. मग एकूण विद्यार्थी किती? 100% असणार आहे. त्यापैकी 60% विद्यार्थी हे पास आहे. मग 100 मधून 60 वजा केले तर किती मिळतील? 40% हे काय आहे? नापास असणाऱ्या विद्यार्थ्यांची टक्केवारी 40%. ऑप्शन सी मध्ये आपल्या प्रश्नाचा आन्सर आहे बघा. ओके, क्लिअर झाला आता? ठीक आहे, चला पुढचा प्रश्न बघूया. मग आणखी बघा प्रश्न काय दिलेला आहे. एका परीक्षेत गणितात 70% विद्यार्थी पास झाले, 60% विद्यार्थी मराठीत पास झाले, दोन्ही विषयात 80% विद्यार्थी पास झाले, तर एकूण किती टक्के विद्यार्थी नापास झाले? प्रश्न ॲज इट इज आहे. मग बघा मांडणी सेम करायचं आहे, पूर्वीच्या प्रश्नामध्ये केली आपण तशीच. गणितात 70% विद्यार्थी पास झाले म्हणजे या ठिकाणी गणित लिहायचं किती टक्के? 70%. या ठिकाणी 70% लिहून घेतलंय. काय आहे? पास तर पास लिहून घ्यायचं. त्याच्यानंतर 60% विद्यार्थी मराठीत. मग या ठिकाणी मराठी लिहून घ्यायचं. किती टक्के आहे मित्रांनो? 60%. 60% लिहून घेतले. पास आहे तर पास लिहून घेतले. नंतर बघा दोन्ही विषयाचा जर आला नंतर उल्लेख तर या ठिकाणी पहिले विषयांची करायची बेरीज. किती येईल? 0ला 0 6 7 13 130%. हे काय आहे? पास असणाऱ्या विद्यार्थ्यांची टक्केवारी. त्याच्यानंतर दोन्ही विषयात 80% म्हटलं, या 130 मधून 80 वजा करायची. किती राहतील? 0ला 0 इथून एक घेतलं 13, 13 वजा 8 केले तर किती? 5 शिल्लक राहतील. 50%. हे काय आहे? पास. कारण सिरीज पासची आहे, पासच असणार. 50% पास आहे, विचारलं नापास. मग बघा एकूण किती असते मित्रांनो? 100% विद्यार्थी संख्या, त्यापैकी 50% हे आहे पास. तर मग या 100 मधून 50 जर वजा केले तर किती राहतील? 50%. हे 50% काय असणार आहे? नापास. 50% पास, 50% नापास. ऑप्शन बी मध्ये आपल्या प्रश्नाचा करेक्ट आन्सर दिलेला आहे. क्लिअर झालं आता सर्वांचं? ठीक आहे. शेकडेवारीवरची भाग 1 आणि भाग 2 जर तुम्ही बघितलं नसेल तर बघून घ्या, कारण शेकडेवारीवरची आपण IMP प्रश्न घेतलेले आहे. ओके, जे परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहे तसेच आपण घेतलेले आहे. ओके, तुम्ही जर यापूर्वीचे 2 आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलं नसेल तर पुन्हा एकदा बघून घ्या. आणि सोबतच मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्या मित्रांपर्यंत व्हिडिओची लिंक शेअर करायचं आहे. आणि सोबतच तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. ठीक आहे,
कारण दररोज आपल्या या चॅनलवरती आपल्याला नवनवीन व्हिडिओज पाहायला मिळणार आहेत. आणि सोबतच मित्रांनो, जेवढे काही व्हिडिओ आपण आपल्या चॅनलमध्ये अपलोड केलेले आहे सर्व व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे आणि आपण त्या ठिकाणी ट्रिकनुसार शिकवलेलं आहे. सेकंदात उत्तर आपल्याला काढता येईल अशाच पद्धतीची आपण त्या ठिकाणी ट्रिकचा वापर केलेला आहे. ओके, तुम्ही जर बघितलं नसेल तर शॉर्ट व्हिडिओ सोबतच लॉंग व्हिडिओसुद्धा बघायचा आहे. ओके, भेटूया पुढच्या सेशनमध्ये. धन्यवाद.